रात्रीच मी इकडे मुलांच्या डब्यासाठी चवळी भिजत घातली होती आणि छान सकाळी अशी चवळीची उसळ करून घेतली होती. आणि इकडे नंतर मी गॅस घासून पुसून मस्त स्वच्छ करून वाटा क्लीन करून ठेवला होता. आणि इकडे नंतर नाही का मुलांना ड्रॉइंग, आज मुलाचं ड्रॉइंग करायचं होतं शाळेमध्ये. आम्ही ऑलरेडी नाही का 2 दिवसापूर्वी क्राफ्टचं ड्रॉइंग करून दिलं होतं त्याला, पण तो बोलला की शाळेत टीचर बोलल्या काय क्राफ्ट नको आहे, आम्हाला ड्रॉइंगच पाहिजे. म्हणून तो परत पेपर घेऊन आला आणि मला ड्रॉइंगच काढून पाहिजे असा पप्पाच्या मागं लागला होता. तर काय पप्पाने मग दिलं काढून त्याला ड्रॉइंग. आणि ना का त्याची कॉम्पिटिशन होती त्यामुळं ते छान असं करून द्यायचं होतं, म्हणजे साधं वगैरे काही काढायचं नव्हतं. आणि मग त्याच्या पप्पाकडून त्याने छान असं ड्रॉइंग काढून घेतलं. तोपर्यंत इकडे मी मुलीचं आवरून घेतलं, तिच्या वेण्या वगैरे घालून घेतल्या शाळेचं. आणि हे बघा, हे ड्रॉइंग काढल्यानंतर एवढी छान स्माईल आली आमच्या चेहऱ्यावरती. त्याला एवढा आनंद झाला होता हे ड्रॉइंग बघून. आता त्याला वाटलं आपले की सिलेक्ट होणार की एवढं छान ड्रॉइंग काढलं त्यामुळं. आणि नंतर मी इकडे मस्त शेंगा भाजल्या होत्या असं. आणि नंतर तो शाळेतनं आला आणि खरंच त्याला एवढा आनंद झाला होता की तो सांगत होता, मम्मी माझं ड्रॉइंग सिलेक्ट झालं आहे शाळेमध्ये. तर एवढं छान ड्रॉइंग होतं, तर सिलेक्ट तर होणारच होतं, छान काढलं होतं. आणि नंतर मी इकडे संध्याकाळच्या वेळेला मस्त असा कुकर लावून घेतला वरण भाताचा. आणि इकडे ना माझ्या चेहऱ्यावर पहिलं एवढं पिगमेंटेशन होतं ना, त्यानंतर ना आता ना का जरा कमी व्हायला लागले. तर तेच मी इकडे बघत होते आणि मला खूप नाही का आनंद मस्त वाटत होतं की माझा एवढं छान चेहरा झाल्यानंतर. इकडे मुलगी क्लासवरून आली होती आणि नंतर संध्याकाळी मी मस्त पिठलं भाकरी आणि वरण भात एवढा मस्त साधा सिंपल असा मेनू केला होता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.